परिसर अभ्यास भाग 1 पाठाचे नाव आहे सजीवांचे परस्परांशी नाते। निर्मिती श्री राजू विष्णू नाईक, अध्यापक कन्या विद्यामंदिर अडगुट, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 4च्या परिसर अभ्यास 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 सजीवांचे परस्परांशी नाते हा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे। या ठिकाणी परस्परांशी याचा अर्थ एकमेकांशी। मग सजीव म्हणजे कोण? तर सजीव म्हणजे जे जिवंत आहेत ते सर्व सजीव। मग त्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पती हे सर्व सजीवच आहेत। या चित्रामध्ये काही प्राणी आणि काही माणसं विसावा घेत आहेत। या चित्राचं निरीक्षण करा। आता हे चित्र कोणत्या झाडाचं असेल हे तुम्ही ओळखलं असणार आहे। समोर दिलेल्या या कोड्यामध्ये हे कोडं वाचायचं आहे आणि हे कोडं सोडवायचं आहे। अशा प्रकारे सावलीसाठी कोणकोणती झाडे उपयोगी पडतात ही तुम्हाला माहिती आहेत। अशा झाडांची नावं तुम्ही लिहून काढायचं आहे। आता त्यानंतर आपण बघायचं आहे परिसरामध्ये अनेक अशी झाडं असतात। या झाडांच्या पानांचा उपयोग आपण करत असतो। या ठिकाणी नागवेल, पळस, मेथी, अडुळसा आणि कढीलिंब या वनस्पतींच्या पानांचा उपयोग कशासाठी करतात हे आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना विचारायचं आहे आणि त्याची उत्तरं लिहून काढायची आहेत। सजीवांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत। त्यामध्ये अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा या सर्व गरजा आपल्या परिसरातूनच आपण पूर्ण करतो। बघा, आपल्याला पावसाच्या रूपात पाणी मिळतं, जमिनीतून अन्नधान्य मिळतं, परिसरातल्या वस्तूंचाच उपयोग करून आपण घर बांधतो, वनस्पतीपासून आपण कापूस तयार करतो आणि कापसापासून कापड तयार केलं जातं। अशा प्रकारे अन्न, वस्त्र, निवारा आणि हवा या सर्व गरजा आपल्या ह्या परिसरातूनच पूर्ण होतात। आता बघा, प्रत्येकांच्या गरजा मात्र वेगवेगळ्या असू शकतात। उदाहरणार्थ पहा, एखादा फुलपाखरू आहे तर फुलपाखरू फुलातील मध गोळा करेल, मात्र तो उंदराला फुलपाखरातील मध गोळा करता येईल का? नाही। बेडूक लहान लहान कीटक खातो, मात्र बेडकाला जर करता आपण भाकरी टाकली तर तो खाऊ शकेल का? नाही। म्हणजेच काय की परिसरातील जे प्राणी आहेत ते आपली गरज आपल्या परिसरातूनच भागवत असतात, मात्र प्रत्येकांची गरज ही वेगवेगळ्या प्रकारची असते। या ठिकाणी पुस्तकात दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक प्रयोग करायचा आहे। 2 समान आकाराच्या डब्या घ्यायच्या आहेत, त्याच्यामध्ये पाऊण भरेल इतकी माती घ्यायची आहे। माती पुरेशी ओली करायची आहे आणि त्याच्यामध्ये मोड आलेल्या बिया टोकण्याच्या आहेत। प्रत्येक दिवशी 1 नंबरच्या ह्या टोपणामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि 2 नंबरच्या टोपणामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे। 4-5 दिवसानंतर असं तुम्हाला समजेल की ह्या 1 नंबरच्या टोपलीमध्ये चांगल्या प्रकारे बिया उगवलेल्या दिसतील, मात्र 2 नंबरच्या बाटलीमध्ये आपल्याला बिया उगवलेल्याच दिसणार नाहीत। याचं कारण काय? या 2 नंबरच्या बाटलीमध्ये भरपूर पाणी घालूनसुद्धा बिया का उगवल्या नाहीत? कारण त्या ठिकाणी त्या वनस्पतीला जगण्यासाठी पोषक वातावरण मिळालं नाही, म्हणजे पाणी भरपूर झालं, त्यामुळे त्या कुजल्या। मात्र 1 नंबरच्या बाटलीमध्ये मात्र त्याला पुरेशा प्रमाणात पाणी मिळालं, ऊब मिळाली आणि त्यामुळं त्याच्यामधली जी वनस्पती आहे ती चांगल्या प्रकारे जगू शकली। आपण सुद्धा ज्या ठिकाणी सजीवांना पुरेशा प्रमाणामध्ये अन्न, हवा, पाणी उपलब्ध होतं त्या ठिकाणी ते सजीव जिवंत राहू शकतात। बघा बालमित्रांनो, आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाळतो। या प्राण्यांना आपण दररोज चारा, पाणी, त्यांची नीट काळजी घेतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, ते जर आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो आणि म्हणूनच आपण प्राण्यांचा उपयोग करत असतो। उदाहरणार्थ पहा, गाई म्हैसीपासून आपल्याला दूध मिळते, बैल, रेडा, उंट यांना शेतीच्या कामासाठी जुंपलं जातं। त्याचबरोबर शेळी, मेंढी याच्यापासून दूध, लोकर, मांस, कातडी मिळते, कोंबडीपासून मांस आणि अंडी मिळते। सर्व प्राण्यांची विष्ठा या विष्ठा म्हणजेच शेण
या शेणाच्या आपण गोव्या रचपतो आणि त्या जळत असल्यामुळे त्याचा आपण जेवण तयार करण्यासाठी उपयोग करतो. या जनावरांच्या विष्ठेपासून आपण खतसुद्धा तयार करतो आणि शेतकरी हे खत आपल्या शेतामध्ये घालतो. म्हणजेच आपल्या परिसरातील जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग होत असतो. आता हे प्राणीसुद्धा या निसर्गाला कशी मदत करतात ते पहा. झाडावरील पशु पक्षी झाडावरील फळे खातात आणि ते या झाडावरून त्या झाडावर गेल्यानंतर किंवा पक्षी इतर ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या विष्ठेतून ह्या फळांच्या बिया पडतात आणि त्या दुसऱ्या ठिकाणी झाडे उगवायला मदत होते. म्हणजे हे पक्षी या परिसराचा या निसर्गाचा एक भागच आहेत असे म्हणायला काय हरकत नाही. या चित्रामध्ये एक म्हैसीच्या भोवतीने बगळे फिरताना दिसत आहेत. म्हैस ज्यावेळी चरत असते त्यावेळी हे बगळे तिच्याबरोबरच पुढे पुढे जात असतात. म्हैस जसजशी पुढे जाईल तसं म्हैशीच्या पायाबरोबर गवतामध्ये असलेले जे किडे आहेत ते किडे बाहेर पडतात आणि बाहेर पडलेले किडे बगड्यांना स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे ते लगेच खाऊन टाकतात. यासाठी म्हैस चरत असताना तिच्या भोवती बगळे फिरत असतात. या चित्रामध्ये आजोबा पंख्याने वारा घेत आहेत आणि पांढरी सैल सुती कपडे घातलेले आहेत. मग ह्यावेळी कोणता ऋतू चालू असेल? उन्हाळा. बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये खूप उकडतं त्यामुळं अशा प्रकारची त्यांनी कपडे घातलेले आहेत. दुसरी जी मुलगी दिसते तिनं स्वेटर, कानटोपी आणि मोपलर घातलेला आहे. मग हे कोणत्या ऋतूतील चित्र असेल? बरोबर, हिवाळा. कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला खूप थंडी वाजते म्हणून अशा प्रकारचे आपण उबदार कपडे वापरत असतो. आता त्यानंतर इथं जी स्त्री अंगावर जे इरलं घेतलेलं आहे ते इरलं कशासाठी घेतलं असेल? तर पाऊस लागू नये म्हणून. तर अशा प्रकारे आपल्याला पाऊस लागू नये यासाठी आपण रेनकोट, छत्री याचा वापर करत असतो. मग त्यामुळंच या संपूर्ण वर्षामध्ये एकूण 3 ऋतू असतात: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. अशा प्रकारे वर्षा एकामागून एक असे 3 ऋतू येत जातात. चित्रात तुम्ही पाहताय की या झाडांची पाने पूर्ण गळलेली आहेत आणि फक्त फांद्या शिल्लक राहिलेत. असे का होत असेल बरं? हिवाळ्यामध्ये काही झाडांची जी पालवे आहे ती पानं आपोआप गळतात आणि त्या ठिकाणी नवीन पालवी येते. ससा आपण पाहतो की सस्याच्या अंगावर भरपूर केस असतात. असे भरपूर केस असणारे कोणकोणते प्राणी तुम्हाला माहिती आहेत? मग ते केस कशासाठी असतील बरे? हे केस त्यांना आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अशा या प्राण्यांना केसांची व्यवस्था केलेली आहे. बघा, आपल्या अंगावर जर केस बघितलं तर आपल्या अंगावर केस खूप कमी असतात. मात्र आपण जर थंडी वाजली तर आपण स्वेटर किंवा अंगावर गरम कपडे घालतो किंवा शेकोडीजवळ जाऊन बसतो. मात्र प्राणी कुठल्या शेकोडीजवळ जाऊन बसू शकतील का? नाही. आणि म्हणूनच त्यांच्या अंगावर निसर्गतःच भरपूर केस असतात. अशा प्रकारे ऊन, वारा, थंडी याच्यापासून बचाव करण्यासाठी काही प्राण्यांना अशा प्रकारची निसर्गतः व्यवस्था केलेली आहे. आता या ठिकाणी बघायचं आहे, पुढचं चित्र बघायचं आहे की या ठिकाणी जे झाड आहे ते झाड आंब्याचं झाड आहे आणि या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे. कधी येतो मोहर तुम्हाला माहिती आहे का? बघा, मार्च महिना म्हणजे हिवाळा संपला आणि उन्हाळा सुरू झाला की आंब्याला मोहर यायला सुरू होतो. आणि त्यानंतर जर आपण उन्हाळ्यामध्ये पाहिलं तर आंबे, कलिंगड, जांभूळ, फणस, करवंदे, काजू अशा प्रकारचे अनेक फळं या ठिकाणी आपल्याला खायला मिळत असतात. बालमित्रांनो, पावसाला कधी सुरुवात होते माहिती आहे का? आपली शाळा जून महिन्यात सुरू होते आणि त्याचवेळी पावसाला सुरुवात होते. आता याच पावसाबरोबर जमिनीवर विखुरलेल्या ज्या बिया आहेत त्या बियांना पावसापासून पाणी मिळतं
आणि त्याच्यापासून वनस्पतींची वाढ व्हायला सुरुवात होते. पाऊस सुरू झाला की सगळे डोंगर हिरवेगार दिसायला लागतात. बऱ्याच वेळेला आपल्याला आकाशामध्ये इंद्रधनुष्यसुद्धा नजरेला पडतो. पावसाळा सुरू झाला की मोठे मोठे बेडूक डराव करत या जमिनीवर पाण्याच्या ठिकाणी येतात. आपण असं बऱ्याच वेळेला म्हणतो की हे पाऊस सुरू झाल्यावर हे जे बेडूक असतात हे आकाशातून किंवा ढगातून पडतात असे म्हणतात. मात्र हे बेडूक आकाशातून किंवा ढगातून पडत नाहीत, तर ते कोठे असतात बरं? पावसाळा सुरू झाला की जमिनीमध्ये लपून बसलेले हे बेडूक बाहेर येतात आणि त्यामुळे आपल्याला ते हिरवेगार दिसतात. पावसाळा संपत आला आणि हिवाळ्याची थंडी त्यांना सहन होत नाही आणि त्यामुळं मऊ चिखलामध्ये जाऊन ते झोपतात. ते जवळजवळ 7 ते 8 महिने ह्या चिखलामध्ये झोपी जातात आणि पुन्हा पावसाळा आल्यानंतर ते वरती येतात. बघितलेत का बालमित्रांनो की आज जो आपण हा पाठ अभ्यासला, हा अभ्यास मन लावून वाचायचा आहे आणि त्याच्यावर मी मध्ये दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहायचं आहे. धन्यवाद.